यावल तालुका के कोरपावली गांव में 1 दिवसीय प्राकृतिक आवास शिविर में इलाज कार्यक्रम के दौरान शिविर के छात्रों और शिक्षकों द्वारा ध्वजारोहण, तंबू सजावट, बिना बर्तन के खाना बनाना, मनोरंजक खेल, अलाव सांस्कृतिक कार्यक्रम जैसी गतिविधियां की गई है। एच जैन विद्यालय कोरपावली इस स्थान पर स्काउट गाइड शिविर संपन्न हुआ है। इस शिविर में कक्षा 8वीं से 10वीं तक की स्काउट गाइड विद्यार्थियों ने भाग लिया। इस शिविर में एक सुंदर रावथाया तंबू बनाया गया था और आकर्षक ढंग से सजाया गया था और सभी विद्यार्थियों ने अपने हाथों से खाना बनाया है और विद्यार्थियों, प्राचार्य और शिक्षकों के साथ भोजन का स्वाद लिया। श्रीमान द्वारा अग्नि कार्यक्रम में कृति गीता की प्रस्तुति संतोष वानखेड़े सर द्वारा की गई है और इस शिबराला स्कूल की प्रधानाध्यापिका श्रीमती सीवी नेहते मैडम ने सभी विद्यार्थियों को अमूल्य मार्गदर्शन दिया। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। पेपरमध्ये जे रिव्ह्यू येतात आपण बघतो की अशा प्रकारचा त्याचा भाषाचा रिव्ह्यू येतात, तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं किंवा त्या मुलाचं मुलीचं नाव येऊ नये याची खबरदारी शासनाला घ्यावी लागते। त्यामुळे त्याचं नाव त्यामध्ये येत नाही। वारंवार त्याला कोर्टाच्या चक्रा मारायची गरज नसते। असे खूप सारे फॅसिलिटीज त्याच्यामध्ये दिलेले आहेत। मी याच्यामध्ये नेमकं कशी गुन्हे होतात आता तुम्हाला मी एवढं कठीण गोष्टी सांगतोय की हे पुढे तुम्ही ऐकले असणार, म्हणजे तुम्ही सुरुवात केली आता जीवनामध्ये तुमचं सुरुवातीचं पाऊल पडायला सुरुवात झाली आहे आणि आपण आपल्याला एवढं कठीण गोष्टी सांगितल्या आहेत। याच्यानंतर मी थोडासा अजून तुम्हाला सांगणार की आपण हे कुठे रोज नाही म्हणून काय करायला पाहिजे, झाले तर काय होतं हे मी तुम्हाला आधी थोडं सांगून देतो, कारण त्या कायद्याबद्दल माहिती द्यायचं किंवा द्यावी असं आम्हाला सांगण्यात आलं। मित्रमंडळी, शेजारी किंवा आपले जे रोजचे परिचयातले आहेत त्यांच्या बाहेर येतात। 90 ते 95% गुन्हे ते त्यांच्या बाहेर केले जातात। आता तिला नेमके नातेवाईक काय म्हणायचं ते मला कळले। त्याच्यामध्ये आई वडील असतील, बहीण भाऊ असेल, याचा जो टच असतो तो गुड टच असतो। बरं, एकदम सोपं सांगतो तुम्हाला की जो टच तुम्हाला सुखद वाटतो, जो टच तुम्हाला सन्मान देऊन जातो, सन्मान देतो, किंवा जो टच तुम्हाला सुरक्षेची भावना प्रदान करतो, तो टच हा गुड टच आहे। मग आपल्याला बघा, शाळेत सुद्धा आपल्याला शिक्षक टच करतात। एखाद्या वेळेस आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतात, है ना, आपण ते चांगलं काम केलं ते काय म्हणतात आपल्याला शाबासकी मिळते। तो टच कसा असतो? गुड टच असतो। आपण एखादं चांगलं काम करून एखाद्या कार्यक्रमात आपण भाग घेतला, विजयी झालो,